गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं डेली ॲनालिसिस करू, वीकली पण ॲनालिसिस करू आणि बघू की मुवमेंट कुठल्या साईडला येऊ शकते गोल्डमध्ये. जर आपण वीकली टाइम फ्रेममध्ये बघितलं तर गोल्डचं स्ट्रक्चर हायर आहे, म्हणजे फुल बुलिशच आहे. जर आपण डेलीवर आलो तर डेलीवर आपण बघू शकताय की गोल्डनं ऑल टाइम हायचा ब्रेकआउट देऊन मार्केटनं त्याला रिटेस्ट पण केलं. ह्या ह्या कॅन्डलला रिटेस्ट केलेलं आहे आणि आता जशी कॅन्डल तयार झाल्या तशी कॅन्डल मी तुम्हाला दाखवतो. सेम ॲज इट इज हा पॅटर्न इथं पण डबल बॉटम बनलाय, ब्रेकआउट ह्या नेकलाईनचा रिटेस्ट आणि परत हे असं. एक मिनिट. मार्केट स्ट्रक्चर काय मार्केट हर एक स्ट्रक्चर कायम कायम बनवत असते. म्हणजे जसं की आता जे मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं किंवा डबल बॉटम, अप मूव, रिटेस्ट आणि नंतर अप मूव आणि सेम कॅन्डल जशी ही बघा कॅन्डल सेम म्हणजे थोडी थोडीफार हे राहते. पण मला सांगायचं काय होतं, तर मार्केट इथून ह्या कॅन्डलचा जो जेव्हा लो ब्रेक करते किंवा हाय ब्रेक करते तेव्हा एक मुवमेंट येते आणि फेक मुवमेंट देऊन मार्केटनं नंतर ह्याचा लो ब्रेक ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यानंतर आपण एक एंट्री घेऊ शकत होतो आणि इथपर्यंत टार्गेट. आता सेम स्ट्रक्चर आत्ताच्या पॉइंटला बनले आणि मार्केट ऑल टाइम हायला आहे. एवढाच विषय फक्त मार्केटनं ह्या पॉईंटची लिक्विडिटी अजून ग्रॅब केलेली नाही इथली वरची, पण कालच्या सेशनची लिक्विडिटी त्याने ग्रॅब करून खाली यायला लागले. आता मार्केटमध्ये चान्सेस भरपूर आहेत की मार्केट इथून खाली फर्स्ट इथपर्यंत येईल आणि नंतर ह्या लेवल पर्यंत येऊ शकते मार्केट. का तर ज्या प्रकारे ही कॅन्डल बनले त्या प्रकारे मार्केट थोडंसं आज बेरिश राहील असं मला वाटते. 4 आवर मध्ये बघूया. तर 4 आवर मध्ये काइंड ऑफ डबल टॉप पॅटर्न तयार व्हायला लागलाय. ह्या पॉइंटलाच आपण सेल करू शकतोय, पण आपले आता टायमिंग नाही, ते सेशन नाही. आपण फक्त न्यूयॉर्कलाच ट्रेड करतो. 1:2 तरी टार्गेट आपण मिनिमम ठेवू शकतोय. आता जर आपण बघायला गेलं तर एवढं जास्त अजून काही कन्फर्मेशन नाहीत की मार्केट इथून कुठलं मूव येऊ शकते. का तर मार्केट राऊंड लेवल 2500 पाशी पण आहे, ऑल टाइम हाय आहे मार्केटमध्ये आणि 2500चा लेवल ही इम्पॉर्टंट आहे. आता त्याला सपोर्ट ऍक्ट करते 2500ला. मार्केटमध्ये एक मूव आली नंतर 0.38ला रिटेस्ट करून मी काल जसं म्हटलेलं की मार्केट 50 पर्यंत येईल, पण ती मार्केट आहे, मार्केटचं कोणी काय सांगावं कुठनं रिटेस्ट करून वर जाईल. मग आपण हे 38ला एक एंट्री घेतलेली, त्याचं रिझन पण सांगतो तुम्हाला. आपण प्लॅन केलता की हा ऑल टाइम हाय आहे आणि तिथंच 38% आणि त्याच्या खाली 50%. आपण 50 पासून बाय करणार होतो, पण 38ला आपण इथं बघा पहिल्यांदा आपण सेल केलेली. का तर हा जो फॉल आलेला कंटिन्युअसली त्याच्या 38 पाशी आपण सेल केली आणि इथंच कुठं तर काढली लगेच. त्याच्यानंतर मार्केटमध्ये ज्या प्रकारे कॅन्डल बनायला लागल्या, जर तुम्ही इथून जर कॅन्डलची लेंथ बघितली तर बेरिश कॅन्डल प्रेशरनं बेरिश कॅन्डल बनवते. आपण ह्या सपोर्ट पाशी आल्यावर कॅन्डलचा प्रेशर कमी व्हायला लागला, म्हणजे सेलर फेक सेलर आहे ते. त्यानंतर थोडं वर आलं मार्केट
आणि जर आपण बघितलं तर इथून मार्केटमध्ये कॅन्डलचं प्रेशर बघा किती कमी यायला लागले. खाली गेलं, परत वर येऊन क्लोज झालं. म्हणजे मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत होतं. पण बायर्स या सपोर्टपाशी ॲड होत गेले. त्यानंतर जी ही कॅन्डल पडली, ह्या कॅन्डलनं सगळ्यांची लिक्विडिटी घेऊन नंतर क्लोजिंगवर दिली. म्हणजे हा लो होता, तर हा हाय झाला. इथे एक एंट्री टाकलेली आणि आपलं टार्गेट होतं 2507. जे की आपण या 2500 पाशी बुक केलं का, तर हा रेजिस्टन्स होता आणि इथं मार्केट भरपूर वेळ कन्सोलिडेट करत होतं. जर लोअर टाइम फ्रेमवर आपण बघितलं, तिथं आपण एक्झिट केली. तर आजचं पण प्लॅनिंग तसंच राहील. अजून तरी काय होऊ शकतंय हे नक्की नाही, पण मार्केट थोडंसं इथपर्यंत तरी येऊ शकतंय, ह्या पॉईंटपर्यंत, इथनं इथपर्यंत. आणि नंतर बघूया आपण न्यूयॉर्क सेशनला मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते आणि आपण कुठं पोझिशन बायला किंवा एंट्रीला बसू शकतोय. मी तुम्हाला लंडन सेशनला सांगेन. न्यूयॉर्क सेशनला. थँक्यू.